नमस्कार मंडळी, एस फोर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत या कुडूच्या पानांची भजी ही आता कशी करतात ती आता मी तुम्हाला दाखवतो. थांबा, आता लाईट. हां, ही बघा, कुडूच्या पानांची भजी. याची भाजी आपली गेलेली आहे. आज आम्ही एक वेगळा पदार्थ तुमच्यापर्यंत आणणार आहोत. असे 2 पदार्थ आज आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत. त्यातील आपण कोरेलच्या पानांची भजी म्हणजेच आपल्या सोन्याच्या पानांची भजी. बघा, आज पण आम्ही सोन्याच्या पानांची भजी करणार आहोत. म्हणजे आमच्याकडे किती सोनं स्वस्त आहे बघा आमच्या घरात. हे बघा, सोन्याच्या पानाची भजी म्हणजे कोरेलच्या पानाची भजी. हा एक वेगळा पदार्थ आहे. आम्हाला एका सबस्क्रायबर ताईंनी सुचवला. भजी पण करतात. त्याप्रमाणे आज आम्ही पानं आहेत तर म्हटलं आज भजी पण करूया. पण त्यासाठी आपल्याला ही जी दांडे आहेत ते आपल्याला घ्यायचे नाहीत. आपल्याला नुसती पानंच घ्यायची आहेत चिरून. चला तर आपण जाऊ पुढे नेक्स्ट कृतीकडे. पण तत्पूर्वी मी ही कुडूची भाजी जी पात्या आहेत त्या कशा साफ करायच्या त्या तुम्हाला दाखवतो. या मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहेतच कशा साफ करायच्या त्या, तर तरी पण मी तुम्हाला त्या दाखवणार आहे. हे बघा, ह्याच्यामधलं जे काळं असतं ते काढायचं. काळं बी असतं, घाण असतो, कचरा तो काढायचा असतो. आणि ते जून देठ असतं ते पण काढायचं. हे बघा, असं साफ करून घ्यायचं. मध्ये त्याचा हात फिरून. दोघांनी 2 भाज्या घेतलेल्या आहेत. आज रेसिपी दोन्ही एकदमच येणार आहेत. वेगवेगळी अशी रेसिपी येणार नाही आहेत. एकदमच रेसिपी ही येणार आहे. 2 ह्यांची अशी साफ करून घ्यायची. आम्ही ही भाजी आता आहे पात्या ह्या साफ करून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, हे बघा, इथे आधी मी थोडंसं ती पानं चिरून घेतलेत कोरेलची म्हणजे आपल्या सोन्याची. हे बघा, एकदम बारीक चिरून घेतलेत. आणि अजून पानं आहेत तुम्हाला खास दाखवण्यासाठी. मी आता कशी चिरायची ती मी बाजूला काढून ठेवलेली आहे. आता मी ती तुम्हाला चिरून दाखवतो. आपण भजीचा प्रकार मी पहिल्यांदाच करणार आहे. सबस्क्रायबर ताईंनी आम्हाला सांगितलं की भजी पण छान लागते. त्यांचं नाव मला माहीत नाही. हे बघा, अशी बारीक चिरायची एकदम. थोडी घ्या बस. आपण ह्याचा आज वेगळा पदार्थ दाखवत आहोत. 2 भज्यांचा एक प्रकार येणार आहेत. फक्त एकाच व्हिडिओमध्ये 2 भजी आम्ही दाखवणार आहोत वेगवेगळी. तर पहिले मी आता कोरेलची पानं चिरून घेतो सोन्याची. आणि मग मी चिरेन आपल्या कुळूची. आणि आपल्या हीच मी भाजी दाखवली त्या व्हिडिओला मला आज 1000 व्ह्यूज पडले. पहिल्यांदाच एका भाजीच्या रेसिपीला 1000 व्ह्यूज पडले. त्याबद्दल सर्व व्ह्यूअर्सचे, सबस्क्रायबर फॅमिलींचे स्वागत. असेच बघत जा आणि तुमच्या भावाचा लाईक पण करत जा. हां, भाजी व तुम्ही रेसिपी बघता पण तुम्ही लाईक करत नाही, तर प्लीज लाईक पण करा, कमेंट करा, लाईक करा. तर ही बघा, अशा प्रकारे मी कोरेलची भाजी चिरून घेतलेली आहे. आणि आता तशीच आपली कुळूची भाजी पानंसुद्धा मी
चिरून घेणार आहे. आज आपण करणार आहोत भजी. ही बघा इथे मी कुळूचा पाला हे करून घेतलेला आहे, निवडून घेतलेला आहे स्वच्छ धुवून असा. त्यातले आतमध्ये जे काळी घाण असते ती मी काढून घेतलेली आहे. आता ती मी चिरून घेणार आहे. तुम्ही याआधी माझा व्हिडिओ बघितला असेलच भाजीचा, तसंच आपल्याला पाला हा चिरून घ्यायचा आहे. तरीसुद्धा मी दाखवतो तुम्हाला कसा चिरायचा तो. वेगळाच पदार्थ आणि वेगळी चव बघूया करून म्हटलं आज दोन्ही भज्यांचे प्रकार करून बघू. त्यात बारीक ही कुळूची पण पानं बारीक चिरून घ्यायची. ही बघा अशी बारीक चिरून घेतो. ही सगळी मी आता पानं अशी चिरून ही सगळी पानं अशी बारीक चिरून घेणार आहे. तर आपण भेटू थोड्या वेळाने. डायरेक्ट आपल्या आता किचनमध्ये आपण भेटू. तर आता आपण पहिलं ही कुळूची भाजी आहे कुरडूची, तर ती पहिली आपण कालवून घेऊ भजीसाठी. जशी आपण पालेभाजीच्या भजी कालवतो चिरून तशीच कालवायची आहे. 1 चमचा टाकते. 1 चमचा बेसन, लागलंच तर टाकू आपण. थोडंसं सुरुवातीला घेते. 1/2 चमचा घेतलाय. तांदूळ पीठ 1 चमचा घेते. आता याच्यात हळद जरा टाकते. एक चमचा हळद, 1 चमचा तिखट आहे तो मसाला घेते. तिखटा मसाला, 1 चमचा कलरचा मसाला, हे बघा कलरचा मसाला आणि चवीनुसार मीठ. एवढा घेते. चवीनुसार मीठ घेतलंय अंदाजाने घ्या तुम्ही. आणि लागलंच तर आपण ह्याला पाणी घेणार आहोत. ह्याला बहुतेक पाणी लागेल माझा असा अंदाज आहे. यायला लागेल कारण ह्याला पाणी सुटत नाही असं कोरड्या ह्याच्यातून. शिजवतानाच त्याला पाणी सुटतं. नाही तरी कमी प्रमाणात पाणी सुटतं. पाणी नाही सुटत. हां टाकू थोडं. हां. अंदाजाने आपल्याला पाणी टाकायचं आहे इथे. बस पाणी जास्त झालं. पाणी आता आमचं थोडंसं जास्त झालं. बाटलीने टाकलं की लक्षात येत नाही. तुम्ही ग्लासात घ्या. आता इथे वहिनी बघा परत पीठ घेते. कारण अंदाजाने पाणी टाकलं टाका. आमचं थोडंसं आता जास्त झालं म्हणून वहिनी आता परत पीठ घेते. लाईट गेली बाबा. तुम्हाला तर दिसायला जर असं प्रॉब्लेम होणार आहे. लाईट गेलेला आहे त्यामुळे समजून घ्या. पावसाळ्याचे दिवस आहेत. घेऊ का पीठ? थोडंसं घे तांदूळाचं. मला वाटतं थोडंसं तांदूळाचं घेते.
तांदूळाचं पीठ का टाकायचं तर आपल्या भजीला कुरकुरीतपणा येण्यासाठी टाकायचं तांदूळाचं पीठ. तुमच्याकडे जर ते नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. टाकायलाच हवं असं काय नाही, पण कसं कुरकुरीतपणा येण्यासाठी म्हण. दिवसभरातून आत्ता पाऊस थांबला. राजाचा आपण भेटू आता थोड्या वेळाने. असं आपण आता हे पीठ हे कालवलं आहे भजीचं, कुळूच्या भजीचं, पानांच्या भजीचं. तसंच आपण हे आपली सोन्याच्या पानांची भजी आपण करणार आहोत. म्हणजे आपली कोरेलची भजी. त्याच्यासाठी पण पीठ आपल्याला तसंच कालवून घ्यायचं आहे. ते पण आम्ही तुम्हाला कालवताना आता दाखवत आहोत. परत आपण बघा बेसन पीठ जरा घे. दिसते तिथून हं. 1 चमचा 1 चमचा बेसन पीठ घेतलंय परत वहिनीने थोडस घेते याच्यात. कोरेलच्या पानांच्या भजीसाठी पानं चिरून घेतलेली आहेत धुवून. 1 ते 1.5 चमचा पीठ बेसन आणि 1 चमचा तांदळाचं पीठ 1 चमचा अंदाजे थोडीशी हळद, जिरं हे येते, थोडस लाल मसाला, तिखट मसाला आणि आणि थोडासा कलरचा मसाला. अंदाजे 1 चमचा घेतलेला आहे. हळद घेतली ना. आता मीठ पण याला कमी आहे त्याच्यामुळे प्रमाणशीर घ्यायचा. अंदाजाने मीठ घ्या, अंदाजाने घ्यायचा. नाही तर होईल खारट. आळणी झाल्या तरी आपल्याला काय हरकत नाही, पण आणि जास्त मीठ टाकू नका. नाहीतर मग काय होईल, खाऊसं नाही वाटायचं. हा, आळणी झाल्या तरी आपल्याला जेवणाबरोबर नाही खाता आलं तरी असे टाइमपासला आपल्याला खाता येतो. याला पण थोडं पाणी घ्यायला लागेल. आधी बघतोय मी मग हे करतो. लाईक करा आपल्या ह्या व्हिडिओला. पण सर्वच व्हिडिओना तुम्ही बघाल त्यांना लाईक करत जावा, कमेंट करत जावा. व्ह्यूज वाढतात पण कमेंट येत नाही, लाईक येत नाहीत, कमेंट येत नाहीत. तर कमेंट पण करत जावा. आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण आम्हाला सांगा. लाईक करा. जेवढे व्ह्यूज पडतील तेवढे लाईक झालेच पाहिजेत. लाईक आणि कमेंटचा पाऊस पडला पाहिजे. नक्की आम्ही तुमच्या कमेंट वाचतो आणि तुम्हाला रिप्लाय पण आम्ही देत असतो. बहुतेक ह्या कोरेलच्या पानांची आपण भजी करणार आहोत. त्याला बहुतेक तर माझ्या अंदाजाने पाणी लागणार नाही असा अंदाज आहे. वहिनी पीठ लागलं तर घ्या. आणि कितपत पाणी सुटते बघू द्या. आपण भेटू थोड्या वेळाने. मंडळी तुम्ही पाहू शकता मी ते थोडंसं टाकलंय. आपलं तेल आता तापलंय. तर आता आपण पहिलं कोरेलची भजी टाकणार आहोत करायला. चमच्यामध्ये थोडंसंच घेतलंय. चमच्यानीच आम्ही टाकत आहोत थोडं थोडं.
पहिल्यांदाच ट्राय आहे ही भजीची. आणि आपल्या रात्री 9 PM लाईव्हला तुम्हाला शक्य असेल तर या, आम्हाला सपोर्ट, कमेंट करा, लाईक करा, आमच्याशी संवाद साधा. छान छान अल्टी पलटी करूया आपण तसंच. तुम्ही पण अशीच भजी करून पहा. एकदम सोपी कोरेलची भजी म्हणजे आपल्या सोन्याच्या पाल्याची भजी. मी व्हिडिओ टाकला, मला त्या व्हिडिओला व्ह्यूज 1000 पडले. त्यातल्याच एका ताईने मला सांगितलं की दादा, 1-2 ताईने की ही कोरेलची पानं आहेत, ह्याची भाजी आणि भजी पण छान होतात. म्हणून आज आम्ही ही भजी बघत आहोत करून. तर असेच कमेंट, छान छान कमेंट आम्हाला प्रत्येक व्हिडिओ मागे सांगत जा, सुचवा. म्हणजे आम्हाला वेगवेगळे पदार्थ आम्हाला सांगा, पण आम्ही आमच्या पद्धतीने ते करू. कारण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. ही भजी आपली झाली का मग आपण ती काढून घेऊया प्लेटमध्ये. आपण भेटू आता थोड्या वेळाने. तर मंडळी, आपली ही भजी कोरेलची म्हणजे आपल्या सोन्याच्या पानांची तयार आहेत. आता आपण ती प्लेटमध्ये, ही बघा किती छान झालेत भजी, एकदम मस्त झालेत. आता ती आम्ही नंतर त्याची चव घेऊन तुम्हाला दाखवणारच आहोत. पण जेवताना आम्ही दाखवू. आता ही मी प्लेटमध्ये काढून घेतोय आणि आपण लगेच आपल्या कुळूच्या पानांची भजी पण करणार आहोत इथेच असेच. ते दोन्ही भजी आज 2 भज्यांचे प्रकार आहेत. आता वहिनी त्याच्यात कुळूच्या पानांची भजी टाकत आहे करायला, कालवलेली. तुम्हाला मग अशी दाखवलं असंच कालवताना. थोडं थोडं टाकत घ्यायचं. आधी तेल चांगलं तापवून घ्या.
आता ही जरा ही होऊ देत, होऊ दे. मग आपण ह्यांना अल्टी पलटी करूच. आपण भेटू आता थोड्या वेळाने. तर मंडळी इथे आपली कुळूची भजी तयार आहेत. भाजी नाही, भजी तयार आहेत. ही पहा. आता मी ती प्लेटमध्ये काढतो. ती मला वाटतं नरमच राहतील काय. बहुतेक नरम राहणार ती. नको जास्त घेऊ, तेल काढा. तर मी ही प्लेटमध्ये काढून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी ही आता मी प्लेटमध्ये भजी घेतलेली आहेत. बाकीची आम्ही जेवताना खाणारच आहोत, पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी आता त्याची चव घेऊन कशी झालेत ती पण मी तुम्हाला सांगतो. तर सर्वप्रथम आपण कोरेलची भजी म्हणजे आपल्या सोन्याच्या पानांची भजी ती कशी लागतात ती मी आता तुम्हाला दाखवणार आहे खाऊन. ही बघा, आता मी आतमध्ये सुद्धा खूप छान मस्तपैकी शिरलेलं आहे आणि खायला सुद्धा एकदम मस्त लागत असेल. खूप छान लागतं. टोमॅटो सॉस, चटणी, केचप किंवा शेजवान चटणी याच्याबरोबर सुद्धा ही भजी खूप छान लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता मी तुम्हाला कुळूच्या भजीची टेस्ट करून दाखवतो. ही पहा. हे पण खूप छान शिजलेली आहेत. हे पण खूप छान झालेत आणि सुंदर झालेत. तुम्ही पण ही करून पहा. फक्त ती पीठ त्याला जेवढं मावेल तेवढंच घ्या, एवढंच. आपण असं जाता. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.